अडावद येथे जागतिक फोटोग्राफी दिवस उत्साहात साजरा. अडावद तालुका चोपडा अडावद लोणी रस्त्यावरील हॉटेल अध्यक्ष येथे जागतिक फोटोग्राफी दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी परिसरातील फोटोग्राफर, पत्रकार बांधव तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. डिजिटल माध्यमांचा विस्तार मोठ्या प्रमाणात झाला असला तरी आजही फोटोग्राफीला आपल्या जीवनात अनन्यसाधारण महत्त्व आहे. लग्न समारंभ, वेडिंग शूटिंग, पासपोर्ट फोटो यांसह विविध सामाजिक व कौटुंबिक प्रसंगांच्या आठवणी जपण्याचे महत्त्वाचे माध्यम म्हणून फोटोग्राफीकडे पाहिले जाते. तसेच एखादी घटना घडली असता तिचे क्षण टिपून ती इतिहासाची नोंद करण्याचे कामही फोटोग्राफर करत असतात. जागतिक फोटोग्राफी दिनानिमित्त हॉटेलच्या प्रांगणात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी नरेंद्र पाटील किरमाणी, अमन तडवी, सागर महाजन, उमेश बारी, समाधान महाजन, शैलेश धनगर, सुनील खंबायत, शकील भाऊ, संदीप महाजन, प्रवीण ठाकुर, नरेश पाटील, विनोद माली, नासिर तडवी, रियाज तडवी, आरिफ तडवी, दीपक राजपूत, फारुख शाह नोमानी, महेश गायकवाड, नंदकिशोर धनगर, गुलाब पाटील, राहुल सोनवणे, विनोद जाधव, सैंदाणे ज्ञानेश्वर, आशू तडवी, पंकज महाजन, राकेश महाजन यांच्यासह चोपडा येथील फोटोग्राफर, पत्रकार बांधव व ग्रामस्थ उपस्थित होते. फोटोग्राफी क्षेत्रातील योगदानाचे महत्त्व अधोरेखित करत उपस्थितांनी एकमेकांना जागतिक फोटोग्राफी दिवसच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी फोटोग्राफीच्या बदलत्या तंत्रज्ञानासोबत या क्षेत्रातील संधी व आव्हानांवरही चर्चा करण्यात आली. एकता न्यूज करता महेश गायकवाड यांची रिपोर्ट. आज 19 तारीख म्हणजे छायाचित्रकार दिवस, जागतिक छायाचित्रकार दिवस. या निमित्त आम्ही आज आळावद परिसरात फोटोग्राफर इथं जमलेलो आहोत. आज आम्ही आमच्या व्यवसाय म्हणजे आमच्या उदरनिर्वाहाच्या व्यवसायातनं होतो त्या व्यवसायातला जो मेन आमचा कॅमेरा, त्या कॅमेरासाठी पूजनासाठी आम्ही आज इथं जमलेलो आहोत. या कॅमेरामुळे आज बऱ्याच म्हणजे त्या लोकांचा उदरनिर्वाह होतोय या व्यवसायामुळे, तर आम्ही याच्याने सांगू शकत नाही. या फोटोग्राफीमध्ये काळानुसार वेगवेगळे बदल होत चाललेले आणि त्या बदलांमागे आम्हीही बदलत चाललोय. असं बदलत राहणं या व्यवसायात जर राहिलं तर या व्यवसायाला अजून आपल्याला चांगला रीतीने हाताळू शकतो आणि आपला उदरनिर्वाह आपण करू शकतो. आणि याच्यात आपण भरपूर काही अशा गोष्टी आहेत. याच्यासोबत अगोदर एक सिंगल फोटोग्राफी होत होती, फोटो किंवा व्हिडिओग्राफी. आत्ताचे जे फोटोग्राफी आहे, वेडिंग फोटोग्राफी म्हणा किंवा प्रोग्राम फोटोग्राफी म्हणा, याच्यात ग्रुप मिळून आता फोटोग्राफी व्हायला लागली. या निमित्ताने कमीत कमी 8-10 फोटोग्राफर एकत्र येऊन तो व्यवसाय करतायत आणि त्यांचा उदरनिर्वाह वाढवतायत. म्हणजे फोटोग्राफीमध्ये जरी एवढा डेव्हलपमेंट झाला असेल किंवा एवढे बदल होत आहेत तरी याच्यात वर्क जास्त मिळतंय, उलट काम जास्त मिळतंय, जास्त फोटोग्राफर तयार होत आहेत. आता म्हणतायत की मोबाईल आलेला आहे, मोबाईलमुळे फोटोग्राफरांचं नुकसान होईल. असं काही नाही. मोबाईल फोटोग्राफीमुळे पण फोटोग्राफरांचा व्यवसाय वाढणारच आहे. दुसरी गोष्ट आता AI आलेला आहे. AI पण फोटोग्राफरांसाठी काही म्हणजे हे नाही ठरणार आहे, पण तो चांगला आहे, पूरक राहणार. एवढं आहे, डेव्हलप व्हावं लागणार आहे, टेक्निकल नॉलेज घ्यावं लागणार आहे. यासाठी सर्वांनी प्रयत्न केले तर या व्यवसायाला कधीही अपयश राहणार नाही. एवढं बोलून मी थांबतो. सर्वांना आजच्या दिवशी नमस्कार, जय महाराष्ट्र. एकता न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज जागतिक फोटोग्राफी दिवस या निमित्ताने अडावद लोणी या मार्गावरील हॉटेल अध्यक्ष या ठिकाणी जागतिक फोटोग्राफी दिवस हा साजरा या ठिकाणी करण्यात येत आहे. या उद्देशानं आज या ठिकाणी अडावद परिसरातील तसेच चोपड्यावरूनही फोटोग्राफर या ठिकाणी बंधू उपस्थित आहेत आजच्या या कार्यक्रमाला. या ठिकाणी नरेंद्र भाऊ आहेत. आपण त्यांच्याकडनं थोडक्यात आज जागतिक दिवस हा म्हणण्यात येत आहे, फोटोग्राफी दिवस हा म्हणण्यात येत आहे, त्याबद्दल त्यांचं मत, त्यांचं मनोगत आपण या ठिकाणी जाणून घेऊ. काय सांगणार नरेंद्र भाऊ, आज मोठ्या उत्साहाने आज या ठिकाणी या पत्रकार बंधूसह
फोटोग्राफर मोठ्या संख्येने आज या ठिकाणी उपस्थित आहेत आणि कशा प्रकारे आपण आज हा जागतिक फोटोग्राफर दिवस मनवलेला आहे. आमच्या सर्व फोटोग्राफरांसाठी आनंदाचा दिवस असतो आज. आज वर्ल्ड फोटोग्राफी डे. ऍक्च्युली याची हिस्ट्री अशी आहे की 9 जानेवारी 1839 ला लुई डेंगुरे म्हणून एक फ्रेंच सायंटिस्ट होते. त्यांनी कॅमेराचा शोध लावला आणि 19 ऑगस्ट 1839 ला या पेटंटची मान्यता फ्रेंच सरकारने दिली. म्हणून 19 ऑगस्ट हा दिवस पूर्ण जगामध्ये, भारतात नाही पूर्ण जगामध्ये 19 ऑगस्ट हा फोटोग्राफी डे मनवला जातो. त्यात आमचे सर्व फोटोग्राफर आता आनंदाने, कारण आपली सर्वांची रोजीरोटी आहेत म्हणून सर्वजण ते आनंदाने मनवतात. कोणी व्यावसायिक फोटोग्राफर आहे, कोणी छंद जोपासणारे फोटोग्राफर आहे, कोणी मोबाईल फोटोग्राफर आहे. सर्वांसाठी कॅमेरा जो निर्माण झाला तो 19 ऑगस्ट 1839 लाच त्याची पॅटर्न मान्यता झाली. त्यामुळे सर्वांनीच हा दिवस मनवला पाहिजे. जरी आपण मोबाईल फोटोग्राफी करतो, म्हणजे प्रत्येक घराघरात आज फोटोग्राफर झालेले आहे. काय सांगतो आधीची जे फोटोग्राफी होती आणि आजची फोटोग्राफीमध्ये काय फरक आहे? कालांतराने फोटोग्राफी डेव्हलप होत होती. पहिले रोलचा कॅमेरा होता, पहिले तर निगेटिव्ह होते, निगेटिव्ह वरून फक्त ब्लॅक अँड व्हाईट फोटोज निघायचा. त्याच्यानंतर रोल कॅमेरा आला, रोल कॅमेरामध्ये पण ब्लॅक अँड व्हाईट आणि कलर. मग कॅमेरामध्ये मोजून 38 ते 39 फोटो निघायचे. त्यातही प्रॉपर फोटोग्राफर जो रोल टाकायचा तो प्रॉपर टाकला गेला तरच ते 38-39 फोटो निघायचे, नाही तर मग कधी 30 निघायचे, कधी 32 निघायचे. आणि बाय चान्स जर तो कॅमेरा रोल आटवताना मिस झाला तर फोटो येत सुद्धा नव्हते. त्यामुळे आणि त्यावेळेस फोटो काढला म्हणजे तो प्रिंट करावाच लागायचा. आता ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीमुळे त्याच्यानंतर मेमरी कार्ड सिस्टीम आली. पहिले कॅसेट्स आले, कॅसेट नंतर मेमरी कार्ड सिस्टीम आली. आता डिजिटल कॅमेरे भरपूर आलेले आहेत, मग ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी भरपूर आलेल्या आहेत. त्यामुळे फोटोग्राफी सोपी झाली. पण कलात्मक करण्यासाठी शेवटी फोटोग्राफरला त्याची कला द्यावीच लागते. तर बघू शकता या ठिकाणी नरेंद्र भाऊ यांनी जे काही माहिती आज या दिनानिमित्त, फोटोग्राफी दिनानिमित्त दिलेली आहे खूप महत्वाची आहे. जरी डिजिटल आजचं आपण म्हणतो डिजिटल युग आहे, पण आजही फोटोग्राफीला तितकंच महत्व आहे जितकं आधी फोटोग्राफीला महत्व होतं. आणि काळ कितीही बदलत गेला तरी सुद्धा फोटोग्राफी ही कायम असणार आहे. आणि फोटोग्राफर यांना जे महत्व आधी होतं ते आजही महत्व ही कायम असणार आहे. आज 19 तारीख जागतिक फोटोग्राफी दिवसाच्या सर्व बांधवांना हार्दिक शुभेच्छा. बघत राहा एकता न्यूज. जय महाराष्ट्र.